हा माहितीपट प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत क्षमता विकास घटकाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक आपलं आरोग्य राखण्यासाठी निरोगी आणि सुरक्षित उत्पादनांना प्राधान्य देऊ लागले आहेत. उलट असं सहज म्हणता येईल की अन्न उद्योग आता आरोग्य आणि पोषण यासारख्या घटकांना प्रोत्साहन देत आहे. या कारणास्तव प्रथिनं, जीवनसत्व, खनिज इत्यादींचे सर्वोत्तम स्रोत असलेल्या मत्स्य उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि नजीकच्या भविष्यात गोड्या पाण्यातील मासे आणि समुद्रातील माशांच्या वापरामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. परंतु मासे अत्यंत पौष्टिक असल्याने अंतर्गत आणि बाह्य कारणांमुळे ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. मासे आणि मत्स्य उत्पादनांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यांच्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जाते, जेणेकरून त्यांच्या गुणवत्तेत होणारी हानी टाळता येईल आणि जे मत्स्य उत्पादनांचे सेवन करतात त्यांना माशांमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचे फायदे मिळू शकतात. साहजिकच मत्स्य प्रक्रिया ही सध्याच्या काळाची गरजच नाही, तर भविष्यातही याला भरपूर वाव असणारा एक उत्तम पर्यायी व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. निफ्टेमचा हा औद्योगिक माहितीपट फिश प्रोसेसिंग व्यवसायावर आधारित आहे. कच्चा माल. मत्स्य प्रक्रिया व्यवसायासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल म्हणजे मासे, मसाले, खाद्यतेल आणि पॅकेजिंग साहित्य. यंत्र आणि उपकरणं. या व्यवसायासाठी लागणारी मशीन्स आणि उपकरणं पुढील प्रमाणे आहेत: फ्रायर मशीन, सिलिंग मशीन, कोल्ड रूम, चॉपिंग बोर्ड, स्टील काउंटर, चाकू, ट्रे, बास्केट, आईस क्रशर आणि इतर हाताळणी उपकरणं. प्रक्रिया. या व्यवसायासाठी प्रथम कच्चा माल गोळा केला जातो आणि इंटेक विभागात नेला जातो आणि कच्चे मासे सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात. नंतर डिबोनिंग किंवा फिलेटिंग प्रक्रियेदरम्यान हे मासे कापले जातात, जिथे त्यांची हाडं आणि त्वचा वेगळी केली जाते. या प्रक्रियेसह मासे देखील स्वच्छ केले जातात, ज्यामुळे सर्व प्रकारची अशुद्धता काढून टाकली जाते. आता हे फिलेट्स पुढील प्रक्रियेपर्यंत बर्फात साठवले जातात. यानंतर जे मत्स्य उत्पादन तयार करायचं आहे त्यानुसार फिश फिलेट्स कापले जातात. या प्रक्रियेनंतर एकत्रीकरण किंवा मॅरिनेशन प्रक्रिया सुरू होते, ज्यामध्ये कापलेले माशांचे तुकडे मसाल्यांमध्ये चांगले मिसळले जातात. आता हे मसालायुक्त माशांचे तुकडे फ्रायरच्या मदतीने तळले जातात. आता ही मत्स्य उत्पादने प्रक्रिया करून तयार केली जातात. योग्य पॅकेजिंग केल्यानंतर ते उणे 40 डिग्री सेल्सिअस तापमानात शीतगृहामध्ये साठवले जातात आणि आवश्यकतेनुसार बाजारात पाठवले जातात. प्रक्रिया संक्षेप. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम कच्चा माल गोळा केला जातो. यानंतर माशांपासून हाडं आणि त्वचा वेगळी केली जाते आणि ती देखील स्वच्छ केली जातात. यानंतर ते बर्फासोबत ठेवले जातात आणि माशांच्या उत्पादनांच्या आवश्यकतेनुसार कापले जातात. यानंतर कापलेल्या माशांच्या तुकड्यांमध्ये मसाले चांगले मिसळले जातात आणि नंतर हे मसाला लावलेले माशांचे तुकडे तळले जातात. शेवटी या प्रक्रिया केलेल्या मत्स्य उत्पादनांचे पॅकेजिंग केल्यानंतर ते शीतगृहामध्ये साठवले जातात आणि नंतर आवश्यकतेनुसार बाजारात पाठवले जातात. मनुष्यबळ. या व्यवसायासाठी तुम्हाला सुमारे 8 ते 10 कामगारांची आवश्यकता असेल. गुंतवणूक आणि नफा. मत्स्य प्रक्रिया व्यवसाय सुमारे 15 ते 20 लाख रुपयांच्या यांत्रिक गुंतवणुकीने सुरू करता येतो आणि त्यातून सुमारे 18 ते 20% नफा मिळवू शकता. FSSAI नियमावली तुम्हाला सांगतो की माशांवर प्रक्रिया करताना अन्न उत्पादन मानक आणि अन्न मिश्रित घटकांनुसार FSSAI ने विहित केलेले मानक 2.6.1 मत्स्य आणि मत्स्य उत्पादने आणि मानक 2.6 मत्स्य आणि मत्स्य उत्पादने वापरणे आवश्यक आहे. उत्पादन पॅकेजिंगसाठी FSSAI चे सामान्य पॅकेजिंग नियमन क्रमांक 2.1.1 वापरणे अनिवार्य आहे. लेबलिंगसाठी सामान्य आवश्यकता नियमन क्रमांक 2.1.1 वापरणे देखील आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था FPOs, स्वयंसहाय्यता समूह SHGs आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहाय्यता समूहांना म्हणजेच SHG यांना बीज भांडवल ₹40,000 प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृहे इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 013022811089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. नेफ्टेम वेबसाईटवर फूड प्रोसेसिंग वरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहे.